आज सर्वांचं SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. ही आहे SST एड्युपेडिया. मी प्राध्यापक संजय परटोले. आज आपल्याला MA पार्ट 1 अर्थशास्त्र विभागामध्ये सेमिस्टर 1मध्ये असलेले जे काही सर्व विषय आहेत, 4 विषय आहेत, त्यांची मी आपणास ओळख करून देणार आहे. त्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो सुधारित अभ्यासक्रम जो आहे तो आहे सेमिस्टर 1मध्ये. त्यामध्ये 4 विषय आहेत. त्या विषयापैकी पहिला जो विषय आहे तो आहे सूक्ष्म अर्थशास्त्र 1 आणि दुसरा जो विषय आहे तो आहे समग्र अर्थशास्त्र 1 आणि तिसऱ्या विषयाचं नाव आहे अर्थशास्त्रीय गणितीय पद्धती आणि चौथा जो आहे तो विकासाचे अर्थशास्त्र 1. म्हणजेच आपल्याला या वर्षामध्ये सुधारित अभ्यासक्रम जो युनिव्हर्सिटीने आपल्याला पब्लिश केलेला आहे त्यामध्ये सेम 1मध्ये आपल्याला शिकायचे 4 विषय. त्या 4 विषयांमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र असेल, समग्र अर्थशास्त्र असेल, अर्थशास्त्रीय गणिती पद्धती असेल आणि विकासाचे अर्थशास्त्र 1 हे टॉपिक आपल्याला शिकायचे. मग त्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये काय आहे तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एकूण आपल्याला 4 घटकांचा अभ्यास करायचा आहे. तर त्यामध्ये पहिला जो घटक आहे त्या घटकाचं नाव आहे ग्राहक आणि उपभोक्त्याचं वर्तन. म्हणजे नेमकं अर्थशास्त्रामध्ये ग्राहक ज्या वेळेला असतो त्यावेळेला उपभोक्त्याचं वर्तन किंवा ग्राहकाचं वर्तन कशा प्रकारे असतं किंवा त्याचं वर्तन पद्धती कशी आहे ते त्या सर्व घटकांचा अभ्यास आपल्याला घटक क्रमांक 1मध्ये आपल्याला पाहायचा आहे. त्याची सविस्तर माहिती आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणारच आहोत. पण घटक क्रमांक 2मध्ये काय शिकायचं आपल्याला तर उत्पादन खर्च आणि पुरवठा. त्यानंतर घटक क्रमांक 3मध्ये पूर्ण स्पर्धे अंतर्गत किंमत आणि आउटपुट निर्धारण या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि घटक क्रमांक 4मध्ये आपल्याला एकाधिकार किंवा मक्तेदारी या सर्व विषयांचा अभ्यास करायचा आहे. आता अर्थशास्त्र विषयाची जी ओळख आहे ही आपल्याला शाळा आणि महाविद्यालयीन याच्यामध्ये झालेलीच आहे किंवा महाविद्यालयीन जे स्टेज आहे आपलं त्यामध्ये ओळख झालेली आहे. पण आता आपल्याला MA या स्टेजवरती काय करायचं आहे तर या 4 घटकांचा आपल्याला या सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयांतर्गत आपल्याला करायचा आहे. तर त्यामध्ये पहिला जो घटक आहे त्याला आपण घटक क्रमांक 1 म्हणतो. त्यामध्ये ग्राहक आणि उपभोक्ता याचं वर्तन कसं आहे तर त्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे उपघटक जो आहे त्याचं नाव आहे ग्राहकांची पसंती. त्यानंतर दुसरा जो आहे तर्काधिष्ठित पसंती व निवडीचे नियम कशा प्रकारचे आहेत या सर्व घटकाचा आपल्याला अभ्यास यामध्ये करायचा आहे. मग त्यामध्ये प्राध्यापक सॅम्युअल्सन यांचा प्रकट पसंती सिद्धांत, या प्रकट पसंती सिद्धांताच्या आधारे आपल्याला ग्राहकांची पसंती नेमकी कशा प्रकारे होते तर याचा सुद्धा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आहे डॉक्टर मार्शल यांचा मागणीचा सिद्धांत. त्यानंतर घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम जे आपण FYSY मध्ये शिकलेलो आहे त्याच घटकांचा आपल्याला त्याच सिद्धांताचा आपल्याला अगदी डिटेलमध्ये अगदी व्यवस्थित अभ्यास आपल्याला MA पार्ट 1च्या सेम 1मध्ये आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयांतर्गत करायचा आहे. त्यानंतर आहे द्वैतवाद सिद्धांत. मग नंतर आपल्याला अभ्यास करायचा उपयोगिता उपयुक्तता ज्याला आपण युटिलिटी असं म्हणतो इंग्लिशमध्ये. त्यानंतर आहे अप्रत्यक्ष उपयोगिता कार्य आणि त्यांचं गुणधर्म नेमकं काय आहेत. मग त्यामध्ये हिग्स यांचा सुधारित मागणीचा सिद्धांत आहे. मग त्यासुद्धा सुधारित मागणीच्या सिद्धांताअंतर्गत हिग्स यांनी सांगितलेले काही वैशिष्ट्ये काही नियम यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर स्टेपर्ट लेमम आणि शल्य यांचे समीकरण नेमकं काय आहे त्या समीकरणाअंतर्गत ग्राहकाचं जे काही वर्तन आहे ग्राहकाची एखाद्या विशिष्ट वस्तूसाठी असलेली जी काही पसंती आहे त्या सर्व घटकांचा आपल्याला अगदी व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे, त्या समीकरणाचा अभ्यास करायचा आहे. आणि शेवटचा जे टॉपिक आहे घटक क्रमांक 1मध्ये जोखीम टाळणे, त्याला आपण तिटकारा असे सुद्धा म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण रिस्क ॲव्हर्शन असं आपण म्हणत असतो. त्यानंतर टॉपिक नंबर 2 घटक क्रमांक 2मध्ये आहे उत्पादन खर्च आणि त्या खर्चाचं वितरण कसं करायचं ज्याला आपण प्रोडक्शन कॉस्ट अँड सप्लाय असं आपण म्हणत असतो. तर त्यामध्ये पहिला जो आहे उपघटक ज्याला आपण सब घटक म्हणतो तर त्यामध्ये आहे उत्पादनाचे तंत्र. आणि उत्पादनाचे तंत्र याचा अभ्यास करत असताना उत्पादन साधनांचे कार्यक्षम वाटप आपण कसं करतो तर याचा सुद्धा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मग त्यामध्ये सॅम यांचा उत्पादनाचा वक्र असेल व त्यांचे गुणधर्म असतील.
मग त्यानंतर असेल पर्याप्तता, उत्पादन संस्था. उत्पादन संस्थेचा आकार ठरवणारे घटक नेमकं कुठले आहे? आता उत्पादन संस्था तर आपण नेहमी म्हणत असतो, पण त्या उत्पादन संस्थेचा आकार नेमका कसा ठरवला गेला असतो किंवा कसा ठरवायचा, या सर्व घटकाचा अभ्यास यात आहे आपलं. त्यानंतर उत्पादन फल आणि त्यांची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत? उत्पादनाचे आवश्यक घटक कुठले आहेत? आता उत्पादन तर आपलं घ्यायचं आहे, पण त्या उत्पादनाअंतर्गत आवश्यक असणारे आपले घटक कुठले आहेत? त्या सर्व घटकांचा एकंदरीत अभ्यास ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे. त्यानंतर खर्च. आपण नेहमी ऐकत असतो खर्च करतो आपण दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या परिवारामध्ये किंवा आपल्या घरगुती वापरामध्ये खर्च ही संज्ञा आपण नेहमीच शिकत असतो किंवा खर्च ही संज्ञेचा आपण नेहमीच अभ्यास करत असतो. पण नेमके त्याचे प्रकार कोणते आहेत? तर ह्या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग त्यामध्ये द्वित्वाद खर्च असेल, उत्पादन असेल. मग हे सगळं अभ्यास करत असताना आपल्याला कॉप डग्लस यांचा सिद्धांताचा अभ्यास देखील आपलं करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये नफ्याचं कार्य असेल. मग नफ्याचं कार्य शिकत असताना आपल्याला नफा महत्त्वीकरण याची समस्या काय आहे? तर या सर्व घटकांचा एकंदरीत आपल्याला उत्पादन असेल, खर्च, वितरण या टॉपिकमध्ये अभ्यास करायचा असेल. मग त्यानंतर घटक क्रमांक 3 आपला चालू होतो. मग त्या घटक क्रमांक 3 मध्ये काय करायचं आपल्याला? जे आपण FOSला शिकलोय, पूर्ण स्पर्धा. मग पूर्ण स्पर्धेअंतर्गत किंमत आणि आउटपुट निर्धारण कसे होते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्राइस अँड आउटपुट डिटर्मिनेशन अंडर परफेक्ट कॉम्पिटिशन. मग आता यामध्ये आहे पूर्ण स्पर्धा, जी आपण अगोदर शिकलेलो आहोत. आणि ह्या पूर्ण स्पर्धेचे आपल्याला यावर्षी काय करायचं आहे? वैशिष्ट्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर दीर्घ आणि अल्पावधीत किंमत निर्धारण. मग यामध्ये उत्पादन असेल, उद्योग संस्था असतील, यातील समतोल कसा साधला जातो, या घटकाचा अभ्यास आपल्याला यात एकंदरीत करायचा आहे. मग सर्वसाधारण अस्तित्व असेल व स्थिरता असेल, या घटकाचा यात अभ्यास आहे. मग शुद्ध वापर अर्थव्यवस्थेतील समतोल कसा असेल, ते देखील आपलं शिकणं हे क्रमप्राप्त ठरतं. मग कल्याणकारी अर्थ असेल, अर्थशास्त्रातील मग पहिले किंवा द्वितीय मूलभूत प्रमेय असेल, त्या मूलभूत प्रमेयांचा देखील अभ्यास आहे. मग कल्याणकारी किंमत बदल, त्यानंतर बाजारातील अपयश आणि दुसरा सर्वोत्कृष्ट सिद्धांत. मग त्यामध्ये खेळ सिद्धांत असेल. मग ही खेळ सिद्धांत असल्यानंतर मग त्या खेळ सिद्धांत नेमका काय आहे किंवा खेळ सिद्धांतामध्ये कुठली संकल्पना आहे, तर या संकल्पनेचा एकंदरीत अभ्यास आपल्याला घटक क्रमांक 3 मध्ये करावायचा आहे. मग आता घटक क्रमांक 4 मध्ये काय आहे? जो सूक्ष्म अर्थशास्त्रामधला शेवटचा टॉपिक आहे. मग त्याला आपण घटक क्रमांक 4 म्हणतो. त्या टॉपिकचं नाव आहे आपल्या मक्तेदारी, किंवा त्याला आपण एकाधिकार किंवा त्याला आपण मोनोपॉली असं म्हणत असतो. मग त्यामध्ये मक्तेदारी. मग मक्तेदारी म्हणजे नेमकं काय? मक्तेदारीची संकल्पना काय आहे नेमकं? मग मक्तेदारी अंतर्गत असणारे त्याची वैशिष्ट्ये कुठली? मग मक्तेदारी नेमकं काय आहे याचा अभ्यास आपण या घटकामध्ये करणार आहोत किंवा त्याच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. मग मक्तेदारीच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करत असताना किंवा मक्तेदारी म्हणजे नेमकं काय आहे यामध्ये अभ्यास करत असताना आपल्याला मक्तेदारीचे प्रकार शिकणं देखील गरजेचं आहे. जर आपल्याला मक्तेदारीचा व्यवस्थित स्पष्टीकरण करायचं किंवा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, तर त्याचे प्रकार देखील शिकणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये असेल नैसर्गिक मक्तेदारी. पहिला प्रकार जो आहे तो आहे नैसर्गिक मक्तेदारी. दुसरा आहे कायदेशीर मक्तेदारी आणि तिसरा जो आहे तो सामाजिक मक्तेदारी. मग चौथा आहे ऐच्छिक मक्तेदारी. मग हे 4 जे मक्तेदारीचे प्रकार आहे, ज्याला आपण मोनोपॉली असं इंग्रजीमध्ये म्हणत असतो, तर हे या सर्व प्रकारांचा अभ्यास आपल्याला यावर्षी करायचा आहे. मग त्याचे उगम कसे झाले, नियमन कसे होते मक्तेदारीचे, या 2 घटक देखील आपल्याला यावेळेला शिकायचे आहेत. मग मक्तेदारीची शक्ती आणि त्याचे मोजमाप यांचा देखील अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर मक्तेदारीचा कल्याणकारी परिणाम काय आहे? मग कल्याणकारी परिणामाअंतर्गत आपण मक्तेदारीचे प्रकार आणि मक्तेदारी नेमकं काय आहे तर त्याची व्याख्या हे देखील आपण शिकतो. मग मक्तेदारी संकल्पना शिकत असताना आपल्याला मक्तेदारी अंतर्गत येणारी प्रथम, द्वितीय आणि तृतीय पदवी किंमत निर्धारण कशी होते नेमकी, तर हा देखील शेवटच्या घटकामध्ये आपल्याला अगदी व्यवस्थितपणे यावर्षी आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आपला जो दुसरा विषय आहे त्या विषयाचं नाव आहे विकासाचे अर्थशास्त्र, असं आपण त्यास म्हणत असतो आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स.
मग डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा 4 घटक आहेत. आता प्रत्येक विषयांतर्गत आपल्याला 4-4 घटकांचाच अभ्यास करायचा आहे. मग त्यामध्ये विकासाचा अर्थ किंवा विकासाचे अर्थशास्त्र या घटकाअंतर्गत पहिला जो टॉपिक आहे आपल्याला, त्या टॉपिकमध्ये काय पाहायचं आहे, विकासाचा अर्थ नेमका काय आहे आणि विकासाचा कल हा नेमका कोणत्या दृष्टीने किंवा कुठल्या दिशेने चाललेला आहे, या सर्व घटकांचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. दुसरा जो टॉपिक आहे, घटक आहे, त्याचं नाव आहे मनुष्यबळ विकास आणि तिसरा घटक आहे त्याचं नाव आहे वृद्धी आणि विकास. यांचे काय करायचं, आपला नवसनातनवादी सिद्धांत, या सिद्धांताचा आपल्याला एकंदरीत अभ्यास करायचा आहे. आणि शेवटचं टॉपिक सुद्धा सेम त्याप्रमाणेच आहे, फक्त टॉपिक क्रमांक 3 मध्ये आपण काय करतोय, वृद्धी आणि विकास यांचे आपण नवसनातनवादी सिद्धांताचा अभ्यास करतोय. पण टॉपिक क्रमांक 4 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आधुनिक सिद्धांताचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, वृद्धी आणि विकास या दोन सिद्धांताच्या आधुनिक सिद्धांत आपल्याला या टॉपिकमध्ये शिकायचे आहे. मग आपण त्याचं सविस्तर माहिती बघू. तर विकासाचे अर्थशास्त्र या अंतर्गत घटक क्रमांक 1 मध्ये पहिल्या टॉपिकचं नाव आहे विकासाचा अर्थ आणि कल, जे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं. मग यामध्ये विकासाचे पर्यायी मार्ग कुठले आहेत, नेमके नेमके विकासाचे पर्यायी मार्ग कुठले आहेत. मग त्यामध्ये दरडोई उत्पन्न असेल किंवा दरडोई किमतीची आंतरराष्ट्रीय तुलना आपण करायची आहे. मग विकासाचा कल जो आहे, हा विकासाचा कल नेमका कसा चालला आहे किंवा विकासाचा कल हा नेमका कुठल्या मार्गाने होत आहे. मग याचा सर्व अभ्यास करत असताना आपल्याला काय करायचं आहे, क्लार्क कुझनेट्स चेनरी यांचं काय करायचं, आपल्याला योगदान पाहायचं आहे. आता हे योगदान पाहत असताना आपल्याला विकासाच्या कलाचा देखील विचार करायचा आहे. मग यामध्ये विकासाची वृद्धी असेल आणि दारिद्र्य निर्मूलन असेल किंवा त्यामध्ये विकासासहित क्षमता विकास दृष्टिकोन. मग विकासाचा जो क्षमता विकास दृष्टिकोन आहे, यामध्ये सर्व समावेशक विकासाची जी काही मुख्य संकल्पना आहे, या मुख्य संकल्पनेचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे टॉपिक नंबर 1 मध्ये. दुसरा जो आहे तो म्हणजे आपण नेहमी ऐकत असतो मनुष्यबळ. मग मनुष्यबळ विकास या घटकांतर्गत आपल्याला काय करायचं आहे, ही संकल्पना नेमकी काय आहे, ही संकल्पना कोठून आलेली आहे किंवा या संकल्पने अंतर्गत असणारे अंतर्भूत घटक कुठले आहेत. तर त्यामध्ये मग मनुष्यबळ विकासाचे वेगवेगळे मार्ग कुठले आहेत. आता मनुष्यबळ विकास तर आपल्याला करायचा आहे, पण त्यामध्ये असणारे वेगवेगळे मार्ग कुठले आहेत, त्या मार्गांचा आपला विचार या ठिकाणी करायचा आहे. मग त्यामध्ये मानवी विकासाला चालना जर द्यायची आहे, मग मानवी विकासाला चालना देण्यात स्वातंत्र्याची भूमिका नेमकी काय आहे. मग मनुष्यबळ विकासाचे मापदंड कुठले आहेत, मग मनुष्यबळ विकासाचे निर्देशांक काय आहे. त्यानंतर लिंग निगडित विकास निर्देशांक, त्यानंतर आहे मानवी दारिद्र्य निर्देशांक. मग आज त्याच्यामध्ये मनुष्यबळ विकास निर्देशांक असेल किंवा दरडोई उत्पन्न यांच्यामधील परस्पर संबंध, या परस्पर संबंधांचा अभ्यास आपल्याला या घटकात करायचा आहे. आणि या घटकातला सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा जो टॉपिक आपण त्याला म्हणतो की सहस्रक विकासाची उद्दिष्टे आणि त्याची व्याप्ती किती प्रमाणात झालेली आहे. या सर्व व्याप्ती आणि विकासाची उद्दिष्टे या दोन्ही घटकांचा आपल्याला एकत्रितपणे अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आहे आपला पुढचा घटक क्रमांक 3. मग यामध्ये मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की वृद्धी आणि विकास यांचे नवसनातनवादी सिद्धांत नेमके काय आहेत. मग त्यामध्ये ॲडम स्मिथ असतील किंवा डेव्हिड रिकार्डो असतील किंवा कार्ल मार्क्स असतील, जोसेफ शुम्पीटर असतील, डब्ल्यू रोस्टो यांचे योगदान आणि या सर्व शास्त्रज्ञांचं जे काही योगदान आहे किंवा त्यांचे नवसनातनवादी सिद्धांत आहेत, या सर्व नवसनातनवादी सिद्धांताचा अभ्यास आपल्या या घटकाअंतर्गत MA पार्ट 1 सेम 1 मध्ये करायचा आहे. त्यानंतर डब्ल्यू रोस्टो यांचे जे योगदान आहे, हे योगदान संतुलित आणि असंतुलित विकास या अंतर्गत शिकायचे. मग त्यामध्ये किमान निर्णायक प्रयत्न असेल किंवा कमी पातळीवरील संतुलनचा सापळा असेल किंवा बृहत चालना सिद्धांत असेल. मग बृहत चालना सिद्धांतांतर्गत सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, वृद्धी आणि विकास म्हणजे वाढ आणि विकास. मग विकास नेमका कसा होतो हे आपल्याला नवसनातनवादी जे काय अर्थशास्त्रज्ञ आहे, ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, कार्ल मार्क्स, जोसेफ शुम्पीटर, हे आपल्याला व्यवस्थित पटवून देणार आहेत किंवा यांचा सिद्धांताचा अभ्यास करून आपल्याला ते शिकायचं आहे. आणि यामध्ये शेवटचा जो टॉपिक आहे
ज्याला आपण घटक क्रमांक 4 म्हणतो. त्यामध्ये काय करायचं आहे, घटक क्रमांक 3 मध्ये आपण वृद्धी आणि विकास यांचे आपण नवसनातनवादी सिद्धांत यांचा आपण अभ्यास करणं ठरवलंय. पण वृद्धी आणि विकास यामध्ये काय करायचं आहे, घटक क्रमांक 4 मध्ये आधुनिक सिद्धांत आपल्याला शिकायचं आहेत. मग यामध्ये हेरॉड डोमर हे नाव तुम्ही अगोदर पण ऐकलेलं आहे. मग यावर्षी सुद्धा आपल्या डिटेलमध्ये हेरॉड डोमर प्रतिमान, मग सोलोस्वॅन प्रतिमान असेल, किंवा पूर्ण किंवा शुद्ध केंद्रीकरण असेल, आणि सशर्त केंद्रीकरण ज्याला आपण म्हणतो, ते सशस्त्र केंद्रीकरण जे आहे, त्या केंद्रीकरणाअंतर्गत येणारे जे काही सिद्धांत आहेत, हेरॉड डोमर यांनी जी काही मांडलेली संकल्पना आहे, सोलोस्वान यांनी मांडलेले जे प्रतिमान आहे, त्याच प्रतिमानांचा आपल्याला अभ्यास इथे करायचा आहे. मग त्यामध्ये आंतरिक विकास सिद्धांत असतील, मग आंतरिक विकास सिद्धांत अंतर्गत येणारे मानवी संसाधन. मग मानवी संसाधनमध्ये काय आहे, तर विकासाचे संशोधन. मग त्यामध्ये एके विकास प्रतिमानाचा जमा खर्च जो आहे, त्या जमा खर्चाअंतर्गत एकूण घटकांची उत्पादकता काय आहे. मग त्या उत्पादकता पाहत असताना आपल्याला आर्थिक विकासाचे घटक नेमके कुठले आहेत, किंवा आर्थिक विकासाच्या घटकाअंतर्गत येणारे जे काही छोटे छोटे घटक आहेत, त्या घटकांचा आपल्याला एकंदरीत या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की या दोन विषयांतर्गत, एक विकासाचे अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्र, या पूर्ण घटकाची जी काही या विषयांतर्गत येणाऱ्या जे चार चार घटक आहेत, त्या 4 घटकांची तुम्हाला एकंदरीत कल्पना आली असेल. आणि हे सगळे टॉपिक आपल्या लक्षात घेऊन आपल्याला यापुढे अभ्यास करायचा आहे. आणि अभ्यास करत असताना आपण काय करायचं आहे, हा अभ्यासक्रम जो मुंबई युनिव्हर्सिटीने आपल्यासमोर ठेवलेला आहे, सुधारित अभ्यासक्रम ज्याला म्हणतो, या अभ्यासक्रमाअंतर्गत आपल्याला पूर्ण अभ्यास करावायचा आहे.